हॅलो, आज आपण बघणार आहोत मार्केटपेक्षाही छान किंवा हॉटेलमध्ये भेटते त्यापेक्षाही छान अशी बासुंदी, ते पण घरच्या घरी आणि खूप कमी खर्चात बरं का. मी 1 लिटर दूध घेतलं आहे, ते अर्धा लिटर दूध होईपर्यंत छान असं उकळून घेतलं. त्यानंतर त्यामध्ये लगेच केशर टाकलं आहे. मी 9-10 पाकळ्या टाकल्या आहेत. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार टाकू शकता. त्यानंतर त्यामध्ये लगेच कट केलेले पिस्ता टाकले, त्यानंतर बदाम टाकले व काजू टाकले व एकसारखं हलवून घेतलं आहे. पातेलं दुसऱ्या गॅसवरती उकळायला ठेवून दिलं व दुसऱ्या पातेल्यामध्ये मी अर्धी वाटी साखर घेतली आहे, ते वितळवून घेतली. वितळवून घेतलेली साखर त्या उकळत्या दुधामध्ये टाकून घ्यायची आहे व एकसारखं हलवत राहायचं आहे. अजिबात आपली गाठ नाही होता कामा नये. त्यानंतर आपली बासुंदी तयार झालेली आहे. ती थंड व्हायला ठेवून द्यायची. थंड झाली की फ्रीजमध्ये 1 तास सेट व्हायला ठेवून द्यायची. 1 तास सेट झाली की बासुंदी खाण्यासाठी तयार आहे. खूप छान होते रेसिपी, ही नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत.